परी देख नको जाऊ परदेशी वास करी पंढरीशी भावधरी बळकट मुखी नाम एकनिष्ठ नको जाऊ परदेशी वास करी पंढरीशी विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधान अन्नौषास्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर महायोग पीठे तठे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकार संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल सुख ते हे विटेवरी देख नको जाऊ परदेशी वास करी पंढरीशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शिट्टी मारू देऊ नका. थोडासा बेस राहू द्या. विको एकदम थोडासा राहू द्या. ज्या संतांकडून साक्षात भगवान परमात्म्याने नैवेद्य खावा असे संत श्रेष्ठ असणारे नामदेवराय प्रस्तुत अभंगाद्वारे नामदेवराय तुमच्या आमच्या समोर संवाद मांडतात. संवादामध्ये नामदेवराय सांगतात गोनाबाई म्हणजे त्यांच्या मातोश्री आणि नामदेवराय यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. आणि त्या संवादामध्ये गोनामाईने काय केलं, नामदेवरायांपुढे एक इच्छा प्रकट केली. म्हटले नामा मला असा काहीतरी उपाय सांग की जेणेकरून मी काय करल आत्मसुखाची प्राप्ती करल. नामदेवराय म्हणतात सोपं आहे आई, फार सोपं आहे. जर तुला आत्मसुखाची प्राप्ती करायची नाही तर काय कर, दुसरा काही पर्याय नाही. विटेवरी जो पांडुरंग परमात्मा आहे ना त्याच्याकडे बघ. इतकंच नाही, जास्त काही लांबही जायची गरज नाही, परदेशात जायची गरज नाही. तो विटेवर असणारा पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रामध्येच आहे, पंढरपुराला जा. बरं नामदेवा एवढंच केलं की मला आत्मसुख भेटेल का? नामदेवराय म्हटले नाही. म्हणले अजून एक पथ्य आहे त्याच्यासाठी. काय? तुला एकनिष्ठ राहावं लागेल, तुला नामस्मरण तेवढं करावं लागेल. तेव्हा काय होईल, ते सर्व सुख, ते आत्मसुख तुला सहज मिळेल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल ज्या कार्यक्रमानिमित्त आयोजन नियोजन सगळ्याला ज्ञात असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्याप्रमाणे अगदी 15वं वर्ष चिकलठाण या गावामध्ये कोटलिंग महाराज व जय मल्हार यांच्या कृपा आशीर्वादाने संत ज्ञानेश्वर श्री पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहाचे व्यासपीठ चालक राजेंद्र महाराज असतील, संतोष महाराज असतील, परमेश्वर महाराज असतील, तसंच उत्तम असा हार्मोनियम वादक वाजवणारे बळीराम महाराज असतील, बाबूराव महाराज, भीमराव महाराज असतील. त्या यातले तुम्ही कोण? भीमराव महाराज. उत्तम असं या ठिकाणी हार्मोनियम वादकाचं कार्य करतायत. ज्यांच्या मृदुंगावरच्या थापीने अगदी घरी झोपलेला माणूस सुद्धा तटकन उठन नाचन एवढा घोड पखवाज या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजा. पहिल्या 15 मिनिटातच 2 दगामाने आंघोळ झाली. याला म्हणायचं पक्क्या गुरुचा चेला. हो, जगदाळे महाराजांची कृपा आशीर्वादाने उत्तम असं मृदुंगाची सेवा करणारे महाराज असतील, गायक वृंद असतील, अगदी काकड्याचं ज्यांच्याकडे असेल किंवा आजचं सौजन्य श्री प्रभाकर कोंडिबा जाडकर महाराष्ट्र पोलीस. हे बरं केलं तुम्ही, वकील साहेबांना महाराष्ट्र पोलिसांच्या सौजन्य दिलं. हो, सुंदर असं सौजन्य. आजची प्रवचन सेवा कुचेकर महाराज, परमेश्वर महाराज यांची झाली असेल. तसंच कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे अन्नदान असेल. आजचा सकाळचा नाश्ता विजयकुमार सुराणा असतील, संपत मराळ दुपारचं अन्नदाते आणि सायंकाळचे सुंदर असे. आता मला आल्याच त्यांनी सांगितलं बरं, म्हणजे मी पायरीत चढत होते, मला म्हणले 9ला म्हणजे 9ला संपलं पाहिजे. आमच्या पोटाची काळजी घ्या म्हटल्या. तसं तुमच्या पोटाची ज्यांनी आज काळजी घेतली ना सायंकाळची, हो ते असे असणारे रामभाऊ कळसाईत, भीमराव कुचेकर, सुंदर कुचेकर असतील किंवा श्री रामभाऊ कुचेकर असतील, यांचं आज सुंदर असं अन्नदान आहे. त्याच पद्धतीने इथे उपस्थित असणारे अगदी दोन्हीही लाईनीमध्ये जेवढे जेवढे टाळकरी आहेत ना, सुंदर असे या ठिकाणी नियोजन आयोजन आहे. ज्यांनी सुंदर मंडप दिला त्याच पद्धतीने मला वाटतं गावडे महाराज यांची साऊंड सिस्टीम सेवा सुंदर अशी आहे. माझ्या रक्षणासाठी नारदाच्या गादीच्या इथं 2 सुंदर असे चोपदार दिलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. सुंदर असं महाराज आमच्यासोबत आलेले अगदी पंचकृषीतलं भूषण असणारे बंडू महाराज कारंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. हो,
सुंदर असं विनेचं सगळ्यात जास्त सप्ताहामध्ये काही महत्वाचं असेल तर ते काय असतं? अच्छा विना होय हां बरोबर आहे विना असतो हा म्हणून विनेगरी बाबा असतील किंवा अगदी ज्यांना तुम्ही पाहिलं नाही पण त्यांची सुंदर असे चॅनल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल यात वाद नाही. आपली परंपरा नावाचं चॅनल सुंदर असं दादांचा इथं आल्या आल्या भले त्यांना कोणी ओळखलं नाही पण यांचं चॅनल बघितलं तुम्हाला कळलं असेल की बाबा आपण कुणासोबत आहेत. हो सुंदर असं चॅनल त्यांचा इथं शूटिंगसाठी दादा उपस्थित आहेत. हो सुंदर असं नियोजन आहे ज्यांच्याकडून मला इथं फोन झाला. विशांश महाराज कांबळे आमचे पाहुणे आहेत बरं. आता तुम्ही म्हणाल पाहुण्यांनी नंबर लावला काही त्यांनी आधी कीर्तन ऐकलं नंतर नंबर दिला. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा साज शृंगार या ठिकाणी आहे. सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची सेवा सगळ्यांना ज्ञात आहे. चंपाषष्ठीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. बरंच दुसऱ्या दिवसाच्या सेवेमध्ये नामदेवराय जे अत्यंत एकनिष्ठ असे भगवान परमात्म्याचे भक्त होते महाराज आणि नामदेवरायांसारखं प्रेम नामदेवरायांसारखं नामस्मरण करावं तर फक्त नामदेव महाराजांनीच करावं. हो महाराज आपण साधा ठेवलेला नैवेद्य सुद्धा पांडुरंग परमात्मा आपल्या हाताने लगेच खातो का? त्याला भाव पोहोचतो पण प्रत्यक्ष तो पांडुरंग परमात्मा येतो का? पण कुणासाठी आला? नामदेवरायांसाठी आला. बरं एवढे संत श्रेष्ठ आहेत आणि त्या संतांनी कुणाला उपदेश करावा तर स्वतःच्या आईला उपदेश करावा. हा संवाद कुणा म्हटलाय कळतंय ना तुम्हाला? लक्ष हे बघा लक्ष असेल तर कीर्तन कळत लक्ष नसेल तर तुम्ही म्हणाल काय महाराज आणलेला कालचा असं होऊ नये. लक्ष आहे ना? आहे ना? होय म्हणा की बोलत चला तुम्ही आहे ना? हो जिथं लक्ष पाहिजे ना तिथं लक्ष असावंच महाराज. नाही तर आपलं लक्ष असतं कुठं सांगू? संसारामध्ये सकाळ सकाळची वेळ असू द्या सगळ्यांच्या मागं कामं असतात. पुरुष मंडळींच्या मागं स्वयंपाकाची महिला मंडळ आपलं महिला मंडळांच्या मागं स्वयंपाकाची पुरुष मंडळींच्या मागं बाहेरची कामं असतात आणि एवढ्या कामाच्या गडबडीमध्ये एखाद्या गल्लीमधून मोठा आवाज येऊ द्या. कशाचा? हरिपाठाचा? कशाचा? वा अरे 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 कसलंय काम असू द्या हातातलं काम सोडणार पण भांडणं बघायला. भाकरी करत असू द्या उंडा हातात घेते पण भांडणं बघायला. पोराला आंघोळ घालत असू द्या पोरग साबण लावून कडवर घेईन पण भांडणं बघायला. बरं नुसती बघायची नाही बरं लक्ष देऊन ऐकायची. गांगेचे तू का गांगेचे गांगेचे कसं कळलं? कारण आमचं लक्ष पुराव्याशिवाय बोलणार नाही. कोर्टातही बोलत नाही इथं बोलणार नाही. महाराज उच्चार करतात झुंजावयाच्या गोष्टी ऐकिताची वाटे सुख. जिथं वादाच्या झुंजायच्या गोष्टी असतात तिथं गेले की आपलं बरोबर लक्ष लागतं. महाराज म्हणतात जिथं लक्ष द्यायचंय ना तिथं द्यायचं. मला सांगा तिथं भांडण ऐकायला गेल्यावर तिथं काही फायदा आहे का? तिथं आमंत्रण पत्रिका आहे का बाबा याची भांडणं लागली सगळ्यांनी बघायला या का? तिथं प्रसाद आहे यांची भांडणं झाली ना सगळ्याला एक गुळाचा लाडू आहे का? काही नाही महाराज. तिथला काही फायदा आहे का? नाही. इथं सप्ताहामध्ये आल्यावर किती फायदा आहे? इथं आल्यावर पोटोबा तर आहेच आहे हो पण नामाचा गोड विठोबा सुद्धा इथं आल्यावर मिळतो. महाराज हे सगळं सुख कधी मिळतं? जर लक्ष असेल तर. माऊली म्हणतात तरी अवधान केले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई. मग कुठं लक्ष असावं? रिकाम्या पोटी बसले असं होतं का? वा विठ्ठल विठ्ठल. हो महाराज संवाद आहे नामदेवरायांचा आणि त्यांच्या मातोश्रींचा. सहज नामदेवरायांना गोनाबाईंनी विचारावं नामा ऐक म्हटले मला आत्मसुखाची प्राप्ती पाहिजे पण ते आत्मसुख मला नेमकं कशाने मिळेल? तर उपदेश करावा कुणी? नामदेवरायांनी सांगावं. आता मला सांगा वयाने मोठं कोण आहे? आई मोठी का मूल मोठं? काय मोठं? आई मोठी. मग मुलाने आईला प्रश्न करावा की आईने मुलाला प्रश्न करावा? शंका कुणाला जास्त येतं? बघा ना लेकरू चालता चालता सुद्धा काही विचारायला सांगता येत नाही पण कुणाला विचारतं? आईला विचारतं. का? कारण आई ज्ञानाने वयाने तनाने मनाने कशी आहे? मोठी आहे. पण इथं कसं झालंय? इथं उलट झालं. कुणी विचारलं? आईने प्रश्न केला
नामदेवरायांना. मला सांगा तर हे कसं बरं उलटत? आईने कुणाला विचारावं? नामदेवरायांना, छोट्याशा. मग नामदेवरायांना का अधिकार प्राप्त झाला? कारण नामदेवराय हे संत होते आणि संत हे ज्ञानाने अधिकाराने मोठे असतात, वयाचा तिथं विचार नसतो. म्हणून आईने मुलाला प्रश्न केला, विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच संतांकडे तो अधिकार आहे. संतांचं वय जरी लहान असलं ना, मला सांगा माऊलींनी कितव्या वर्षी समाधी घेतली? ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? हो का? वय कमी आहे पण अधिकार आणि ज्ञान कसं आहे? जास्त आहे. आणि संतांकडे गेल्याच्या नंतर तुम्ही लहान असू द्या किंवा मोठे असू द्या, यारे लहान आणि लहान असू द्या किंवा वयाने मोठे असू द्या, तिथं संतांकडे तेवढं त्यांचा अधिकार असतो की ते प्रत्येकाला समजून सांगत असतात. संतांचा अधिकार, संतांचं वय बघायचं म्हटलं तर महाराज संतांचं नातं कुठलंय, त्यांच्यासोबतचं वय काय आहे हे ग्राह्य धरलं जात नाही. सरळ सांगून नारद महर्षी होते. नारद महर्षींची स्वारी. आता नारद महर्षी कुणाचे भगवत भक्त? नारायणाचे, म्हणजे विष्णूचे. विष्णूचा 8वा अवतार, विष्णूचा 8वा अवतार श्रीकृष्ण परमात्मा. त्यांचे पिताश्री वसुदेव महाराज. वसुदेव महाराजांच्या राजमहालामध्ये नारद महर्षींची स्वारी आली. जशी आली तशी अतिथी देवो भव, सुंदर असं सिंहासनावरती नारद महर्षींना बसवलं आणि बसवल्याच्या नंतर गप्पा गोष्टी सुरू झाल्या. म्हटले कसं म्हणते की पीक पाणी, हा असा संवाद असेल? कुणाचा संवाद आहे बघा ना. कोणत्या क्षेत्रातले लोक बोलतात याच्यावर संवाद असतो. बरं, 2 कीर्तनकार बोलत असले की हे कसं काय तारखा चाललंय, तुमच्यावर लयच कृपा दिसते. आजकालच्या कीर्तनाचं लयच अवघड झालंय. ह्या पुरी कीर्तन करायला लागल्यापासून ना, हे 2 कीर्तनकारांचा, गायकांचा संवाद कसा असतो? काय राग म्हणलोय मी, हा काय राग म्हणलोय महाराज, काय. इथले गायक खूप सुंदर. बरं, मग अशी चालव खूप गोड अशी चाल झाली. आणि इथलं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते, आल्यापासून गायक, टाळकरीन, वादक हे अगदी हसतमुख आहे म्हणून इथं शोभा आहे. नाहीतर दोघेही एकमेकाकडे पाठ करून असल्यावर मग कीर्तनकाराचा भुसा होतो, हे की नाही? त्यांचे वाद लागलेले असतात आणि मध्ये कोण मरत. तसं हे सुंदर असं आल्यापासून वातावरण आहे महाराज. नाही ते एकदा मी गेले होते, ते काय झालं, त्यांची चाल म्हणली, एक जण पुढं म्हणला आणि मागं कुणी म्हणीनच ना, 2च माईक. मी म्हटलं बाबा का म्हणलं नाही तुम्ही? ते म्हणले हा मी त्याच्या मागं म्हणायचं का काय? म्हणलं तुम्ही नका का म्हणलं, तुमचा वाद बाजूला, पण आमचा तरी विचार करावा. तसं तुम्ही सगळ्यांनी छान विचार केला. ओ गोड असं गायन केलं महाराज. गायकांचा हा संवाद असतो, वादकांचा त्यांच्याबद्दलचा संवाद असतो. असं प्रत्येक क्षेत्रातले. इथं कोण भेटलेत? दोन्हीही भक्त भेटलेत. मग भक्तांचा संवाद कसा असणार? त्या भगवंतावरती त्या भक्तांचा संवाद अवलंबून होता. संवादामध्ये हळूहळू विचार करता करता चांगल्या गप्पा गोष्टी रंगल्या. आणि वसुदेव महाराजांनी नारद महर्षींना विचारलं, म्हटले नारद महर्षी, संतांसारखं श्रेष्ठ कोणीच नाही. मला थोडासा आवाज देता का? संतांसारखं श्रेष्ठ कुणीच नाही म्हटले. काय श्रेष्ठ आहेत म्हणले तुम्ही देवाच्या घरी गेलात तरी सुद्धा मान सन्मान आहे, तुम्ही असुरांच्या यादीत गेलात तरी सुद्धा तुमचा सन्मान आहे म्हटले. हो, तो एवढा मोठा रावण त्याने देव बंदीखान्यात घातले, पण रावणाच्या घरी गेल्यावर सुद्धा नारदा तुमची तेवढीच चांगली व्यवस्था केली. देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरण वंदी. जरासंधू कृष्णाचा वैरीन, तुझी चाल त्याच्या घरी. जरासंध श्रीकृष्णाचा वैरी आहे तरी सुद्धा तो तुम्हाला एवढा सन्मान देतो, मान देतो. सगळ्यांच्या घरी तुमचं छान अतिथी देव भाव केलं. किती श्रेष्ठ आहेत तुम्ही संत मंडळी. नारद महर्षी म्हणले आमचं काय म्हटले, आम्ही नाही एवढे श्रेष्ठ. श्रेष्ठ तर तुम्ही आहेत म्हटले वसुदेव महाराज. अहो या जगाच्या मालकाने तुमच्या पोटी जन्म घ्यावा, अजून कसलं श्रेष्ठत्व पाहिजे? काय म्हटले? आम्ही संत श्रेष्ठ नाही, तुमच्या पोटी श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले, तुम्ही श्रेष्ठ आहेत. वसुदेव महाराज म्हणले हे काय करायचंय त्या श्रेष्ठत्वाला? पूर्वी मी आराधिले देवराया, हे भजन ममता गेले वाया. प्रलोभिलो देव पुत्र माया, पुत्र स्नेहा लागोनी.
वसुदेव महाराज म्हणले आम्ही कशाचे श्रेष्ठ म्हटले, पूर्वी मी काही केलं, खूप भजन केलं म्हणले देवाचं, एवढी साधना केली आणि भगवान परमात्मा प्रकट झाले आणि त्यांनी विचारलं काय पाहिजे वसुदेव महाराज. मग आम्ही सांगितलं मला असं वाटत होतं की माझ्या पोटी देवाने जन्म घ्यावा, मी मागितलं तू माझ्या पोटी जन्म घे, असं नाही की देवात तुझी मला प्राप्ती होऊन दे. त्यांनी काय पुत्र स्नेहा लागोनी काय केलं, तू माझ्या पोटी जन्म घे. म्हटले मग चांगलं झालं ना म्हणले. हे कशात चांगलं झालं म्हणले, आता द्या नरदेहाचा उद्देश काय आहे, देवाची देवे दिला देहन भजन, दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख जोडला या वचन, जेने तू कशासाठी दिला, ते देवाची प्राप्ती करण्यासाठी दिला. आता देवाची प्राप्ती करायची म्हटलं मला काय लागेल, संतांचा आशीर्वाद लागेल. बरं डायरेक्ट ते देव माझ्या पोटी जन्माला आले, मग मी काय करायला पाहिजे, त्या देवाला शरण जायला पाहिजे का नाही, याचा उद्धार करण्यासाठी जेव्हा जेव्हा मी श्रीकृष्णापुढे जातो, हात जोडतो, तेव्हा तेव्हा तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. आता देवाची प्राप्ती करायची म्हणलं देवाला नमस्कार केला पाहिजे की नाही. आणि जेव्हा मी श्रीकृष्ण पुढे नमस्कार करायला जातो, श्रीकृष्ण म्हणतो बाबा तुम्ही येडे का काय, राहू द्या म्हटले, माया कशाला पाया पडता, मीच तुमचा पुत्र आहे, मी तुमच्या पाया पडायला पाहिजे. म्हटले जर देवाने असं केलं तर आम्हाला आशीर्वाद कोण देणार. त्याच्यामुळे जरी देव पोटी आले तरी सुद्धा मला तुमची गरज आहे, म्हणून तुम्ही मला भागवत सांगा, म्हणून तुम्ही मला अनुग्रह द्या, म्हणून तुम्ही माझ्या मस्तकावरती कर ठेवा. माझा पुत्र जरी देव असला तरी देवाची प्राप्ती ही तुमच्याशिवाय होणार नाही, म्हणून संतांचा अधिकार श्रेष्ठ. विठ्ठल विठ्ठल. बरंच देवाची प्राप्ती करायची असेल तर संताविना प्राप्ती नाही. आणि ऐसे वेद देते बाई. अजून सांगू थोडं आमच्या क्षेत्रातलं, आता मी पेशाने वकील आहे, आधी सांगितलेलं. बरं वडगावला कधी सेवा होती, परवा वडगावला सेवा केली. म्हटलं आता ते वाचे वाट येऊन जातात, जे अनुभव येतात कोर्टात. मी म्हणलं कोर्टात हे असं असं झालं, कोर्टात तसं झालं, आणि एकीची कुजबूज चालू होती. म्हणली बाया सारखंच कोर्ट करी ती की जाऊ केस बिस्त नाही, तसं काही समजू नका. कोर्ट आलं तरी पेशाने वकील आहे म्हणून कोर्ट येते. हो, कोर्टातला नियम सांगते महाराज, सगळ्यात मोठं असणारं सुप्रीम कोर्ट हे की नाही. डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येतं महाराज, जाता येत नाही असं नाही. संविधानाने अधिकार दिलाय, तुम्ही कुठलाही मूलभूत अधिकार जर आपला ब्रीच झाला, तोडला गेला कुणाकडून, किंवा कुणी आपला मानहानी जरी केली तरी तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येतं. पण विषय असा आहे, सुप्रीम कोर्ट तुमचा दावा तेव्हाच घेतं, ते आधी प्रश्न विचारतो, तुम्ही आधी हायकोर्टात गेलात का. तुम्ही हायकोर्टात जर गेला असतात ना तर तुम्हाला पटकन मी घेतलं असतं. तसं सुप्रीम कोर्ट म्हणजे भगवान परमात्मा आहे, तिथं डायरेक्ट जाऊ शकतो. नामदेवराय नव्हते का गेले होते, त्यांना देव मिळाला होता पण कळाला होता का नाही. तसं देव भेटू शकतो, पण आधी देव विचारतो संतांकडे गेलतात का बाबा. जर संतांकडे गेला असताल तर तुम्ही माझे चांगले भक्त आहात, तेव्हा कुठं माझी प्राप्ती तुम्हाला होईल. म्हणून संतांचा अधिकार कसा आहे, मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल. हे एवढे अधिकाराने संत मोठे आहेत, म्हणून जरी आई असली तरी आपला पुत्र कोणी संत आहेत, अधिकाराने मोठा आहे, म्हणून त्यांना प्रश्न विचारावा लागला. आणि प्रश्न सुद्धा गोनामाताने फार गोड विचारलं. कारण तुम्ही आम्ही जन्मापासून मरेपर्यंत कशाच्या मागे धावतोय, सुखाच्या मागे. इथं कशासाठी आला, सुखासाठी आला. या प्रपंचामध्ये आज सुख नाही मिळालं तरी आपल्याला काय वाटतं, आज नाही मिळालं चालेल, उद्या तरी आम्हाला सुखाची प्राप्ती होईल. उद्या नाही मिळाले परवा तरी सुख आम्हाला मिळेल. सर्व सुखाची आशा परी एक मुक्ती यज्ञ हिंडता दिशा माया वेष्टीला. एवढं बाबा फार अभ्यासूत. बरं कीर्तन करायचं म्हणजे फार अधिकारी वाणीने बोलतेय मी. हो, कीर्तनकाराने कीर्तनकारासमोर कीर्तन करणं फार कठीण आहे. म्हणजे त्यांचंच घ्यायचं आणि मला त्यांनाच द्यायचं असं झालं. काय सांगत होते मी, मला वाटलं जागरण गुंदुळचे काय काय सांगत होते. संतांचा अधिकार मोठा आहे म्हणून गोनामातेने आपल्या पुत्राला प्रश्न केला आणि गोड प्रश्न केला की नामा मला सुखाची प्राप्ती पाहिजे रे. मला सांगा, जर संत पोटी आले तर गोनामातांना माहित नसेल का की संसारामध्ये सुख नसतं.
माहित नसेल का? संसाराचं मूळच तर दुःखाचं आहे, तर ते सुख तिथून मिळेल का हो? आणि हे नामदेवरायांच्या माताला माहित नसेल का? दुःख मूळ आहे हा संसार. सुखाचा विचार, सुखच काही सुखाचा विचार सुद्धा या संसार सगळ्यांच्या कानपाटे, सगळ्यांच्या तोंडपाटे, सगळ्यांच्या अनुभूतीमध्ये सुद्धा आहे की संसारामध्ये सुख मिळू शकत नाही. जरी संसारामध्ये सुख मिळू शकत नसलं तरी सुद्धा गोनामातेंनी सुखच मागितलं. पण संसारात तुम्ही आम्ही सुखी होऊ शकतो. आता इथं शेतकरी बांधव आहेत, आपण शेतामध्ये एखाद्या झाडावर कलम करतो का नाही आपण? माहिती ना, संत्र्याचं असलं की बोरीचं, बोरीचं असलं की आंब्याचं, हे की नाही? हे काय करतो आपण? कलम करतो. मूळ कसं आहे? मूळ संत्र्याचं मूळ येते, पण त्याला कलम केल्याच्या नंतर वर फळ कशाचं येतं? जे कलम केलंय, बोरीचं केलं असेल तर बोरीचं फळ येतं. मूळ वेगळे, पण कलम केल्यावरती वरती. तसं संसाराचं मूळ दुःखाचं आहे, पण परमार्थाचं कलम केल्याच्या नंतर त्याला सुखाचंच फळ येतं. काय संसार दुःखाचं आहे, मूळ आहे हे महाराज. आणि एखाद्याचं मूळ आपण बदलूच शकत नाही. साधं उदाहरण, महिला मंडळ, जी सगळ्यात जास्त सुग्रण असेल तिने हात वर करा बरं. मी एकटीच आहे. असू दे, जे सगळ्यात जास्त सुग्रण असेल त्यांनी हात खाली घ्या. सगळेच सुग्रण आहेत. एक काम करायचं माझं, कारल्याची भाजी करायची. कारल्याची, पण ती कारल्याची भाजी अशी झाली पाहिजे की ती कडू लागता कामा नाही. ती कशी लागली पाहिजे? गोड लागली पाहिजे. त्याच्यामध्ये गुळ टाका, साखर टाका, नाही तर मिठाच्या पाण्यात उकळून घ्या. ते गोड होतं का? त्याच्यात थोडं का होईना कडूपणा राहतोच राहतो महाराज. तसं संसारात किती काय केलं तरी त्याचं मूळ बदलत नाही, पण कलम केल्यावरती त्याचं फळ मात्र परमार्थामुळे सुखाचं येऊ शकतं. पण कलम करताना सुद्धा त्याला त्या गोष्टीचं ज्ञान. पुन्हा करून पण कलम करतो का? उद्या गेला तर ताई आंब्याचं झाड आहे, ह्याला चिक्कूचं झाड करायचं, तुम्ही कलम करा. मला जमल ते? खुशाल नाही म्हणताय? नाही, बरोबर आहे. मला फक्त इकडलं कलम येते, मला तिकडलं कलम येत नाही. हे कलम कुणाकडून असावं? ज्याला ज्ञान आहे त्या गोष्टीचं, ज्याला अधिकार आहे, किंवा ज्याच्याकडून चांगल्या पद्धतीने कलम केलं जाऊ शकतं ना, त्याच्याकडून कलम. कुणाकडूनही करू नाही. संत सुद्धा परमार्थाचं कलम करायचं तर संतांकडे जावं. बरं, संतांकडे सुद्धा कुणाकडे जावं? ज्याला त्या गोष्टीचा अधिकार आहे. सहजासहजी सगळे जेवढे येतात तेवढे सगळे संत असतात असं नाही. संतांचे मुखवटे बरेच आहे. सगळेच संत आहेत का? सहज भेटतील त्यांना संत म्हणायचंच नाही. सोपी व्याख्या आहे. काय? सहज भेटतील त्यांना संत म्हणायचं नाही. शास्त्रात प्रमाणे त्याला चंद्रामृत सुखे सेववील, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीन होय का? चंद्राचं अमृत सहजासहजी मिळेल. आपण हाताने पोहून समुद्र पार करू, सूर्याला आडवू, पण संतांची भेटी सोपी नाही महाराज. आजकाल तर संत चालून दारावर येतात, मग ते संत आहेच का? हातात कमंडलू घ्यायचा, वस्त्र परिधान करायचे, एक जोडी अडकवायची. माय महाराज आले दाराला, सुख शांती नाही बघ घराला, सुनेनं मुठीत धरलंय बघ पोराला. तुला आणायची होती बाई सुनबाई, पण ती नागिनीपेक्षा कमी नाही. आधी तुझीच होती बाई सत्ता, पण आता सगळी सुनेच्याच हातात मत. माय तुझा हात बघू ग, हात बघू. बघा ना महाराज, माय तू लई कष्ट करती बघ, आणि तू एक काम धरले बघ. सगळ्यांनीच काम धरले, कोण रे काम तिकडे, पण ते काम काही पुरं होत नाही बघ. तू सगळ्याला होती, पण तुझ्या ग अडचणीला कुणी ग येत नाही बया. मार खरं बोललेत बया. सगळ्याच्या दुःखाला मी पळू 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 जाते, पण माझ्या वक्ताला कोणी सुद्धा होत नाही. बाय एक काम कर माय, तुझी सगळी अडचण दूर करतो माय, मला 500 रुपये दे. महाराज खरं बोलला तू, 1000 घ्याल का पीठ घ्याल? म्हणले नाही नाही दोन्ही आण, हे बी आण आणि मग त्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्यावर देव भेटल. मग त्यांना साधू म्हणायचं, त्यांना संत म्हणायचं. संतांचं काय महाराज हो, संत ओळखायचं असेल तर दया क्षमा ज्याचे
त्यांच्याकडे दया असते, क्षमा असते आणि शांती असते. एखाद्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर अध्यात्माचं तेज दिसतं, त्याला संत म्हणायचं. आणि हे तेज सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी साधना करावी लागते, त्याच्यासाठी नामस्मरण करावं लागतं महाराज. नाही ते वरी भगवा झाल्या ना मी नंतरी उशी केला काम आहे महाराज. यांना संत म्हणायचं का? अजिबात नाही महाराज. मग कलम करायचंय, पण ते कलम सुद्धा अधिकारी संतांकडून करायचं, अनुभवाच्या संतांकडून करायचं. मग इथं गोनाबाईंनी सुद्धा मागितलं महाराज, तिथं विचारलं, प्रश्न केला, आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी उत्तर मागितलं, पण ज्यांना अधिकार आहे ना त्याच पुत्राला मागितलं. ते सुख म्हणजे अभंगाचं प्रथम हो सदावया आत्मसुख सदावया आत्मसुख सदावया आत्मसुख सदावया आत्मसुख सदावया आत्मसुख सदावया आत्मसुख जोरदार टाळ्या वाजव. सोपं नाही हे गायन वादन. तुम्हाला वाटतं दिसतंय तेवढं, म्हणलं की आलं गायन. सोपं आहे का? त्याच्यासाठी तेवढी साधना लागते. इकडून एक थाप टाकली आणि इकडून एक चाट वाजली, झालं. सोपं आहे ते नाही महाराज. प्रत्यक्ष कीर्तनात पाहिलं, रक्ताचं थर तिथं साचते, रक्त त्या याला लागतं, पखवाजाला इथपर्यंत तिथं बळ लागतं महाराज. हो, एवढं सोपं नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजव सगळे. साधावया आत्मसुख ते हे विठेवरी देख. महाराज म्हणतात फार सोपं आहे आई. काय करायचंय? तुला आत्मसुखाची प्राप्ती पाहिजे ना, तर विटेवरचा तो पांडुरंग परमात्मा तुला आत्मसुखाची प्राप्ती करून देईल. कुठल्या सुखाची? शब्द लक्षात घ्या. गोनामातेंनी सुख विचारलं, पण सुख कुठलं विचारलं? आत्मसुख, भौतिक सुख नाही. तसं तर गुणानुसार 3 प्रकार सुखाच्या, सात्विक, राजस आणि तामस. आणि वृत्तीनुसार 2, एक भौतिक आणि एक आत्मसुख. भौतिक सुख आपण सगळे त्या भौतिक सुखाच्या मागे पडतो. जवळजवळ 95% आकडा माझ्या सहित कशाच्या मागे पडतोय? भौतिक सुखाच्या मागे पडतोय. हे भौतिक सुख आहे. गाडी, बंगला, पैसे, चांगले कपडे, हे की नाही? हे कसं सुख आहे? भौतिक सुख आहे. त्या भौतिक सुखासाठी इतकं कष्ट घ्यावं लागत नाही महाराज. कारण ते भौतिक सुख तुम्ही कितीही कष्ट करा, ते भौतिक सुख तुम्हाला प्रारब्धाच्या पुढे मिळणार नाही. भौतिक सुखात काय येतं? अन्न येतं, धन येतं, मान येतं. या 3 गोष्टी ज्यात येतात ते सुख कुठलं? भौतिक सुख आहे. आणि महाराज उच्चार करतात, अन्न धन मान हे तो प्रारब्धाधीन. हे जे भौतिक सुख आहे ना, ते तुम्हाला प्रारब्धाने मिळेल. प्रारब्धाच्या पलीकडे तुम्ही किती कष्ट करा, 1 रुपयाही जास्त मिळत नाही आणि 1 रुपया सुद्धा कमी मिळत नाही. त्याच्या किती माग पळा महाराज. जेवढं नशिबामध्ये पैसा लिहिलेला आहे तेवढा आपल्याला प्राप्त होतच होतो महाराज. 3 भावंड होती. त्या 3 भावंड मध्ये त्यांचे वडील आजारी पडले. म्हटले माझं काय आता खरं दिसत नाही गड्या,
तुमच्या तिघांमध्ये सुद्धा मी बरोबरची वाटणी केली, सगळी जमीन वाटून टाकली, सगळं घर वाटून टाकलं, पण एक घडी एक गोष्ट राहिली, आपल्या बांधावरती एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाचं काही वाटणी मी करू शकत नाही. मग एक काम करा तुम्ही तिघं पण, ज्या वेळेस त्या आंब्याच्या झाडाला आंबे येतील ना, ते आंबे मोजा आणि आपापसामध्ये चांगली वाटणी करून घ्या. असं झालं. वडील मृत्युमुखी पडले आणि नंतर त्या सीझनमध्ये आंब्याला आंबे आले. आता आंबे आल्याच्या नंतर तिघही भावंड एकत्र आली, म्हटली आता आपल्याला आंबे मोजावं लागतील आणि वाटणी करून घ्यावं लागेल. आंबे खाली उतरवले ना, आंबे मोजले. 1 2 3 4 70 80 90 100 आंबे किती भरले. आता 100 आंब्यांची वाटणी तिघांमध्ये कशी करायची. एक राहतो, आता एक राहिलेला महाराजाला द्यायचा का. तिघांमध्ये कशी वाटणी करायची. हे जसं ध्यानात आलं का थोरलं तटकूनच उठलं, म्हणलं हे म्हणलं हात लावू नका आंब्याला. कोणी तुम्ही जन्माला सुद्धा आले नव्हते ना, तेव्हापासून या आंब्याच्या झाडाची रक्षा कोण करतंय. मी करतोय. त्याला वडिलांसोबत पाणी कुणी घातलंय, मी घातलंय, सगळं मी केले. म्हटलं माझ्या वाटणीचे 50 आंबे घेणार आणि मी जाणार. 50 आंबे मोजले, पिशवीत टाकले आणि घरी गेला. आता राहिले आंबे आणि भावंड. तर 50 आंब्यांची वाटणी दोघात होईल का नाही. पण मधवेचं काय झालं काय की डोक्यातच हीच पेटली. म्हटले थोरला म्हणला तेव्हा तू काही म्हणला नाही. तू सुद्धा जन्माला नव्हता ना, तेव्हा त्या दादा सोबत मी याचं राखण केले. म्हटलं माझ्या वाटणीचे 30 घेणार आणि जाणार. 30 आंबे घेतले, पिशवीत टाकले आणि गेला. आता राहिला एकच. कसं काय असं ना प्रारब्ध आहे. एवढं बोलला, पिशवीत टाकले आणि 20 आंबे गेले. दुसऱ्या दिवशी बाजार. तुम्हाला कुठला बाजार. अरे वा वा, तुम्ही लय सुखी. मग तिघं भावंड बाजाराला बसली. एक या कोपऱ्यात बसले, एक त्या कोपऱ्यात बसले आणि एक ह्या कोपऱ्यात बसले. जसे बसले का सकाळचा बाजार सुरू झाला. आणि जसा सुरू झाला तसं थोरल्याकडे आधी गिराईक आलं. म्हणले कसे दिले आंबे. ते म्हणले काही नाही, 5 रुपयाला एक आंबा. त्याच्याकडे होते. माझा लय गणिताचा संबंध नाही, त्याच्यामुळे तुम्ही सांगत चला मला. किती 50 आंबे होते, 5 रुपयाला एक इकला. किती आले. 250 आले. खिशात टाकला आणि घरी गेला. दुपारची वेळ होती. मधल्याकडे सुद्धा चांगले कस्टमर यायला लागले. त्यांनी सुद्धा 5 रुपयाला एक इकला. त्याच्याकडे किती आले. 150 आले. खिशात टाकले आणि घरी गेला. आणि नेमकं आपल्या धाकट्याची बारी यायला आणि वरून बदा 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 पाऊस. जसा पाऊस आला सगळा बाजार हिचकुटून गेला. जसं गेलं का त्याने आपल्या पत्र्याचं शेड बघितलं आणि शेडकारी निवाऱ्याला बसलं. म्हणलं आंबे कितीत आपल्याकडं. 20 आहे. इकले ते इकले, नाही तर घरी जाऊन नवरा बायकोने खाल्लं. काय त्याला 20 आंब्याचं. घरी जाऊन बायकोची कटकट ऐकण्यापेक्षा इथं निवाऱ्याला बसलेलं. निवारा बघितला छानपैकी, निवांत बसला होता. तेवढ्यात एक धोतर नेसलेलं होतं, नेहरू होता, वरतून कोट होता, छान टोपी होती, छत्री होती हातात, एक काठी होती. आता ही पूर्वी कोणाची वेशभूषा. शाब्बास, मास्तरांची. असे श्रोते हुशार पाहिजे होत्या हो मजा इथे. मास्तरांची. जसं मास्तर समोरून जात होते, मास्तरांना फोन आला आणि म्हणले बोल ग. आता कोणाचा फोन आहे. मास्तरनीचा. बोल ग. काय नाही हो, बाजाराला गेलात ना, माझा भाऊ येणार आहे आज. काही करा आणि आज आंब्याला त्याला आमरस पोळी घालायची. कुठून आणा पण आंबे घेऊन या. अगं येडी का काय, सगळा बाजार उठून गेला ना. आता कुठं काही करा, आंबे घेऊन आले तर घरात या, नाही तर येऊ. तुम्हीच म्हणा. काय करावं. इकडं तिकडं बघितलं ना, आपला धाकटा भाऊ त्या निवाऱ्याला बसलेला दिसलं. समाधान वाटलं. म्हणलं चला कुणीतरी बसलेलं दिसलं. आता ह्यानी फोन ऐकलेला होता, ह्याला चांगला अंदाज लागलेला होता. मास्तर जसे आले, हे इकायचेच नाही. अरे मला घरात घ्यायची नाही. नाही इकायचेच नाही. म्हणले या सगळा बाजार गेलाय उठून आणि तुम्हालाच कुठं देऊ. म्हणले मला घरी न्यायचे. म्हणले अरे येडा का काय. म्हणलं तू म्हणशील तेवढं पैसे द्यायला तयार आहे, मला दिखे. म्हणले म्हणशील तेवढं द्याल. हा म्हणशील तेवढं द्याल. 20 रुपयाला एक आंबा. असू दे ती म्हणले 20 रुपयाला एक आंबा. किती आले. 400 घेतले, खिशात टाकले घरी गेले. जसे घरी गेले की आता सगळे कपडे धुवायला टाकायचे. म्हणले तेवढंच काम असतं आमच्या कंपनीकडे. जसं थुरलीने खिसा चापसला का पुढं तर तेवढे 250 घेतले. ऐकलं का 250. मधवी म्हणली 150. धाकटी पुढं तर चालली. म्हणली 250 400. म्हणली बाया आमचं ही कुठं पिलं बिलं का काय. तिला कुणी सांगावं, पिलं नाही बाई, प्रारब्धानी नेलं. विठाल. दृष्टांत कळाला.
भले अन्याय कुणावर झालता, आपल्या धाकट्या भावावर झालता, पण सगळ्यात जास्त प्रारब्धामध्ये धन कुणाच्या होतं? धाकट्याच भावाचं होतं. भरी बाकीच्यांनी लुबाडून येऊ द्या, कोण भावकीन कोण नातेवाईक महाराज, जेवढं प्रारब्धात आहे तेवढं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मिळतं पण ते भौतिक सुख असतं. तुम्हाला कितीही ते प्राप्त झालं तरी ते इथंच ठेवावं लागतं. किती पण येऊ द्या, प्रारब्धामध्ये 1 रुपया येऊ दे किंवा 1000 येऊ द्या, ते घेऊन जाता येतं का? बाई मला एवढी लॉटरी लागली, चला आता घेऊन वर जाते. पॉलिसी अजून सुरू झाली नाही, काय ती इथंच लाडकी बहीण, तिथं रिझर्वेशन ते सगळे तिथं गेल्यावर सारखे ते भौतिक सुख सगळे इथंच जाणार आहे महाराज. ते भौतिक सुखाच्या माग फक्त प्रारब्ध काही ते टिकून राहू शकतं, बाकीचं त्याच्या पुढं काही नाही. म्हणून भौतिक सुख नामदेवरायांच्या मातोश्रींनी मागितलं का? अजिबात नाही. त्यांना माहित होते भौतिक सुख क्षणिक सुख आहे. आपल्याला पाहिजे काय? आत्मसुख पाहिजे. काय पाहिजे? आत्मसुख पाहिजे. मग ते आत्मसुख कशाने मिळतं? तर आत्मसुख ज्या गोष्टीने आपल्या आत्म्यामधला राम खुश असतो ना, त्या दिवशी आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होते. त्याला खुश करायचं असेल महाराज म्हणतात बाकी काही नाही करायचं, त्या विठ्ठलाकडे बघायचं. आणि दुसरीकडे सुद्धा महाराज आषाढी कार्तिकी ज्या वेळेस यात्रा येईल, ज्या वेळेस वारी येईल ना, त्या वेळेस काय करायचं? हो, आणि पंढरीचा पांडुरंग म्हणजे सगळे देव तिथंच आहेत. तिथं गेल्याच्या नंतर ना तुम्हाला महाराज म्हणतात मल्हारीची तिथं गेल्यावर मल्हारही भेटतो, तिथं गेल्यावर खंडोबाराय सुद्धा भेटतात, तिथं गेल्यावर मातोश्री सुद्धा भेटतात. सगळे देव कुठं आहेत? त्या पंढरीला आहेत. म्हणून दुसरीकडे जायचं नाही. कुठं जायचं? अभंगाचं दुसरं चरण. नको जाऊ परदेशी, नको जाऊ परदेशी, नको जाऊ परदेशी, नको जाऊ परदेशी, नको जाऊ
जाऊ परदेशी वास करी पंढरीशी. तो भगवान परमात्मा बाकी दुसऱ्या विदेशामध्ये नाही, तो भगवान परमात्मा पंढरीला आहे. तिथं महाराज तिथपर्यंत गेली ना मांजर, माझ्याकडे बघा. अहो मांजरच काय, नाथबाबा म्हणतात संतदारी कुत्रा. इथं फक्त कुत्रा आला नाही, इथं मांजर आली, पण संतांच्या दारची होती. महाराज तो भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी दुसरीकडे कुठं जायची गरज नाही, पंढरीला जा. तिथं सगळे देव एकत्र आलेले असतात. नवे नवे देवाकडे जायचं म्हणजे कसं जायचं की देवाला शरण जायचं, फक्त जाऊन यायचं का नाही महाराज. कुठेही असू द्या, आता सप्ताला आलो आपण, मंदिरामध्ये आलो, फक्त इथं येऊन परत जायचं का नाही. सगळ्या अंगाने त्या देवाला शरण जायचं आणि मग इथून जायचं. त्याच्याशिवाय दुःख बाजूला सारत नाही महाराज. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य तू मन हे मीच करी माझे भजने, प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका. बरं, त्या देवाला शरण गेल्याच्या नंतर सगळ्या सुखाची प्राप्ती होते, पण शरण जायचंय पण मनामध्ये प्रेम असावं. त्या भगवान परमात्म्याकडे जाऊन फक्त नमस्कार नाही करायचा. बाई कीर्तनाला गेले होती, हा गेले होते. का गेले होती? काही नाही बाई, शेजारीन गेली म्हणून गेलते. बाई तू कीर्तनाला येणार नाही? बाई भैया तू नाही जायची तर मग मी बी नाही जात. नाही याने केलं म्हणून कीर्तनाला ती आली म्हणून याने भगवान परमात्मा प्राप्त होईल का? प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे प्रेम प्रीतीचे बांधले. जोपर्यंत अंतकरणामध्ये प्रेम नाही ना, नुसतं शरण जाऊनही चालत नाही. हा गेला म्हणून मी आले, ती आली म्हणून मी आले, असं एकमेकांचा बघून परमार्थ करायचा नसतो. एकमेकांनी एकत्र येऊन परमार्थ करायचं. परमार्थ करायचा ते देवाला शरण जायचंय. महाराज कसं होतं, तिने केलं म्हणून मी केलं की तिथं घोळ होतो. कारण तिचा भाव वेगळा आणि आपला भाव वेगळा राहतो. आणि देव भावाचा भुकेला कसा गोळ होतो सांगू. महाराज एक शेतकरी होता, त्याने उंट पाळला. उंट काय असं गावात चरून चालत नाही, लांब डोंगरात उंट चरायला नेला. आता तिथं गेला आणि त्या उंटाने, आता उंटाची मान एवढीशी, खुशाल होई म्हणताय, कसं व्हायचं आता. उंटाची मान लांब लचक, हा ते काय खालचं गवत खातं का नाही महाराज. ते वरचा पाला पाचोळा खाता खाता, झाड खाता खाता, त्याने काय केलं, एका झाडाचं कवटच खाल्लं. ते कवट खाल्लं पण त्याला गिळलं ना, ते कवट अडकलं घशात. घशात अडकलं. आणि मालकाचं कसं असतं महाराज, लेकरांपेक्षा जास्त जीव जनावरात असतो. बघा कुणाकुणाच्या गाई म्हशी आहेत ना, जीव कशात असतो आपला, जनावरांमध्ये असतो. जसं बघितलं का त्याला तसं काही राहलं नाही. म्हटलं आता काय करावं, इकडं 2 किलोमीटर गाव राहिलं, इकडं 3-4 किलोमीटर राहिलं, आता करावं तरी काय. नेमकं बांधावरून डॉक्टर साहेबांची गाडी निघाली होती. जसं बघितलं बरं वाटलं. मालकाला म्हणले, ओ डॉक्टर साहेब इकडे या म्हणले. काय झालं?
आमच्या उंठाच्या घशात कवट अडकले, काही पण करा गेले डॉक्टर, पण एवढं कवट काढा म्हणले. ते म्हणले काढायला काही नाही, पण मी जनावराचा डॉक्टर नाही. मी माणसाचा डॉक्टर. म्हणले कसले का असं ना, तुम्ही डॉक्टर आहे ना, काही करा, पण माझ्या उंटाच्या घशात अडकलेला कवट करा. तर काय करावं सगळा सिलेबसच आठवला. कुठल्याच पानात शिकवलं नसतं उंटाच्या घशात कसं कवट काढायचं. त्यांचा कंपाऊंडर होता, म्हणले कंपाऊंडर साहेब तिकडला एक मोठा दगड आला आणि एक हातोडी आणा. जशी आणली का दगडावरती उंटाची मान टाकली आणि हातात हातोडी घेतली. जशी हातोडी हातात घेतली तशी शाबास, असं एवढ्याच ठोक्यामध्ये ते उंटाच्या घशातलं कवट फुटलं. आणि जसं कवट फुटलं तसं ते पोटात गेलं. बरं वाटलं. मालक म्हणले डॉक्टर असावा तर तुमच्यासारख्याकडे. म्हणले काय हुशार आहेत कंपाऊंडर. म्हणले मग आमचे डॉक्टर लय हुशार आहेत म्हणले. दुसऱ्या दिवशी नेमकं संध्याकाळची वेळ होती आणि गावातला एक जण पळतच आला. ओ डॉक्टर साहेब. कंपाऊंडर म्हणला डॉक्टर साहेब गावाला गेले. काय झालं. म्हणले अहो काय सांगा, माझ्या म्हातारीच्या घशात अडकली सुपारी. कंपाऊंडर म्हणला काळजीच करू नका, अशीच केस आम्ही काल हँडल केली. आणा एक दगड, आणा एक हातोडीन, झोपवा म्हातारीला. आता सुपारी फुटल का म्हातारी मरल. पुढं म्हातारीचं काय झालं मला नका विचारू, इथपर्यंतच सांगते मी. का झालं असं. कालचा प्रसंग वेगळा होता ना, आजचा प्रसंग कसा आहे वेगळा आहे. तसं प्रत्येकाचा भाव कसा आहे निराळा. याने भक्ती केली म्हणून आपण केली की ते देवाला प्राप्त नाही होत महाराज. काय प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळं असतं, प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी असती. हो, कुणी प्रेम भक्ती करतं, कुणी नाम भक्ती करतं. या नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. नवविधामध्ये कुणी कधीही पडू शकतं महाराज. त्या भक्तीचा भावाचा अर्थ प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणून मनामध्ये देवाला शरण जायचं असेल तर काय असावा, भाव असावा. विठ्ठल विठ्ठल. तो भाव कसा असावा. साधं उदाहरण आहे माऊलींनो, ऐका. तुमच्या गळ्यात काय आहे. सून आहे. माझ्या गळ्यात दिसतंय ना व. हा, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ का तुमच्या गळ्यातलं सून श्रेष्ठ. खरं खरं सांगायचं काय श्रेष्ठ. मोठ्याने बोला हो, जेवायला देणार आहे मी, लवकर सोडणार आहे. काय श्रेष्ठ. मग एक काम करा, माझं तुम्हाला घ्या, तुमचं मला द्या. नको पाहिलंय वर गेलंय सोनं. हा आपला भाव. तरी सुद्धा अजून तुम्ही म्हणत असाल की माळ श्रेष्ठ तर तुम्ही धन्य आहेत. भाव तसा पाहिजे. काही सुख पुढे आलं तरी तो भगवान परमात्मा आपल्याला प्रिय दिसला पाहिजे. सगळं नाकारलं पाहिजे, कुणाला स्वीकारलं पाहिजे, फक्त त्या देवाला स्वीकारलं पाहिजे महाराज. कारण त्या देवाशिवाय दुसरीकडे सुख आपल्याला मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. तो देवाबद्दलचा भाव आपल्याला जर आपल्यामध्ये वाढवायचा असेल, एकनिष्ठ करायचं असेल ना, तर त्या ठिकाणी आपल्यामध्ये जेवढे दोष आहेत ना तेवढे दोष आधी घालवावे लागतात. त्याच्याशिवाय शुद्ध भाव तयार होत नाही. तुका बरं आहे सांगा. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले ते रीत असल्याशिवाय तो देव येत नाही. येऊन गोपाळ, पण त्याच्यासाठी चित्त कसं असावं, निर्मळ असावं महाराज. ते निर्मळ करायचंय महाराज. आता दसरा बिसरा आला की आपण निर्मळ घर करण्यासाठी काय करतो, सगळी घाण घरातली बाहेर काढतो. मग इथं देव बसवायचंय, मग इथली घाण सुद्धा आपल्याला बाहेर काढावी लागेल. मग तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा दोष आहेत. काय जसे गुण आहेत सात्विक, राजस आणि तामस, तसे दोष सुद्धा आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाची, पाहे जोडी बाबाचे, पाहे जोडी बाबाचे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाची, पाहे जोडी बाबाचे, अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची. तो भगवान परमात्मा इथं तो भाव उत्पन्न करायचा असेल तर हे तीनही दोष आपल्याला घालवावे लागतील. कुठले तीन दोष? मल, विक्षेप आणि
आवरण. एखाद्या वेळेस आता अजून साधं उदाहरण देऊ. पितांबरी असते, पितांबरी. ते पितांबरी कशासाठी वापरतो आपण? ते देवघरातली जे तांब्याची भांडी असतात ती स्वच्छ करण्यासाठी. आता त्याच्यावर ईत मळ साठलेला असतो. आपण काय करतो? आधी तो कोरड्या कापडाने, खरं का मीच चुकीचं वापरते, आधी ते तांब्याचं भांड कोरड्या कापडाने पुसतो, त्याला पितांबरी लावतो, मग ते धुतो. बरं, नुसतं वरून धुतो का आतून सुद्धा स्वच्छ करतो? जो तो थर आपण पहिला काढला ना, तो आहे मल. तो काय आहे? मल आहे. तो स्वच्छ केल्याच्या नंतर जो विक्षेप आहे तो घालवावा लागतो आणि बाकी नंतर पितांबरीने तो आवरण आपल्याला बाजूला काढावं लागतं. म्हणजे ते आवरण, हे तीनही गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा आहेत महाराज. आपल्यामध्ये सुद्धा मल आहे. तो मल आपल्याला शुद्ध करावा लागतो, तो मल बाहेर काढावा लागतो. आणि सगळ्यात कठीण जर काय असेल तर तो विक्षेप आहे. सुख आलं की आपल्याला वाटतं देवच नाही, दुःख आलं की आपल्याला वाटतं देवाशिवाय दुसरं कुणीच नाही. या दोन गोष्टी कधी येतात? ज्यावेळेस मनामध्ये विक्षेप असेल. कुणी म्हणतं देव आहे, कुणी म्हणतं नाही आलं. त्या वादात आपण पडायचं नाही, आपण वारकरी आहे. तो विक्षेप आपल्या मनात निर्माण नाही येऊ द्यायचा. मरत तो विक्षेप आल्याच्या नंतर कसं होतं? तुमचं आणि देवाचं असणारं घनिष्ठ नातं त्याच्यामध्ये अंतर पडतं. कधी जर विक्षेप मनामध्ये निर्माण झाला तर घट्ट नातं असतं, पण ते विक्षेपामुळं दूर जातं. काय? देवाचं आणि आपलं घट्ट नातं आहे. तो देव दुसरीकडे कुठे आहे का? तो कुठे आहे? आतमध्ये. तुझं आहे, तुझं पाशी. आपलं आपल्या जवळच आहे तो भगवान परमात्मा. पण विक्षेप आला की आपल्यामध्ये असून सुद्धा आपल्यापासून दूर होतो. तसं संसारामध्ये सुद्धा विक्षेप आला की काय होतं? महाराज दोन भाऊ होते, इतकं गुण्या गोविंदाने एकत्र कुटुंब होतं. बंडू महाराजांनी सांगितलं तसं गोड असंच कुटुंब छान, त्यांचं एकत्र कुटुंब आहे. 3 भावंड आहेत पण गुण्या गोविंदाने नांदतात. हो, तसं ते दोनही भावंड सुंदर असे गुण्या गोविंदाने नांदत होते. मोठं होतं तो कारभारी म्हणायचे. तो आपल्या शेतामध्ये गेला आणि शेतात पुढे गेला म्हटलं धाकट्या भाऊजाईने काय केलं? भाकरीची टोपली घेतली आणि आपल्या थोरल्या कारभाऱ्याला भाकरी देण्यासाठी निघाली. ती या वाटेने निघाली आणि तो थोरला आपला तिकडून येत होता. जसं येत होता का, आता तिने जाता जाता स्वतःचं एक पोरग आणि त्या थोरल्याचं एक पोरग असं दोन्ही हाताला घेतले. लेकरं मागे लागली. शनिवारची शाळा होती आजची. हो, जसं सुटली शाळा तशी दोन्ही लेकरं ती भाऊजाई निघाली. ती तिकडून कारभारी आला आणि जसं बघितलं कारभाऱ्याला का, तसं दोन्ही लेकरं पळत पळत दादा 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 आले. लेकरं आपल्याकडे आले. शब्बास, एवढंच सुरुवात आहे. जसे दादाकडे लेकरं आले की दादाला वाटतं लेकरं पळत पळत आली ना, आता आपण काहीतरी ह्यांना द्यायला पाहिजे. खिशात बघितलं चॉकलेट नव्हती पण हातामध्ये ऊस होता. ते ऊसाचं टिपरू काय केलं? आता 2 पोर आहेत का नाही, त्या ऊसाचं टिपरू त्यांनी काय केलं? कचकन मोडलं. त्याचे 2 भाग झाले. या हातामध्ये शेलका भाग आला, बुडाकरचा शेलकाच असतो ना तो. हा, आणि इकडल्या हातात बिना शेलका शेंड्याचा भाग. शब्बास, असं सांगत चला, मी लई नवीन काळातली. हे बुडाचा भाग शेलका आणि शेंड्याचा भाग आला. आणि ज्या हातामध्ये शेलका भाग होता त्या हाताच्या पुढं भावाचं पोरग होतं आणि ज्या हातामध्ये शेंड्याचा भाग होता त्या हातापुढं स्वतःचं पोरग होतं. आणि तिकडून भाऊजाई पुढंच होती. आता किती काय केलं तरी पुत्रप्रेम. जर धृतराष्ट्र एवढं होऊ शकतो तर आपण का नाही? त्याच्या मनात काय आलं? त्याने काय केलं? दोन्ही हाताची आडी पाडली. शेलका भाग आपल्या पोराला, शेंड्याचा भाग. आणि ही आडी बघितली भाऊजाई. संध्याकाळी जशी गेले, काय काय म्हणले, आपल्याला त्याच्यासोबत राहायचं नाही म्हणले. अजिबात नाही, आत्ताच्या आत्ता वेगळं व्हा. का वेगळं व्हायचं म्हणले? काही नाही, विक्षेप निर्माण झाला आता आपल्या थोरल्या कारभाऱ्याच्या मनामध्ये. त्यांच्या मनामध्ये आडी पडली. हाताची आडी बघितली, मनाची आडी ओळखली. म्हणले आजपासून आपल्याला वेगळं राहायचंय म्हटले. कशामुळे झालं हे? कशामुळं? आणि अशी आडी जर परमार्थामध्ये जरी पडली तरी अंतर यायला लय वेळ लागत नाही. मग देव सुद्धा म्हणतो आजपासून आपल्याला वेगळं व्हायचं. कधी विक्षेप निर्माण झाला तर, है की नाही? हो, म्हणून हा जर विक्षेप काढला, राहिलं आवरण, है की नाही? ते आवरण सुद्धा अगदी हे 3ही दोष आपल्याला काढायचे असेल तर त्याच्यासाठी कलियुगामध्ये एकच उपाय आहे महाराज. कलियुगा माझे करावे कीर्तन नारायण. का
कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप कलियुगा माझी महाराज कलियुगामध्ये जर हे तीनही दोष बाजूला सारून देवाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आणि ते नामस्मरण जर कशाने तयार होत असेल तर भाव आपल्या मनामध्ये तसा पाहिजे तसा भाव निर्माण झाल्याच्या नंतर आपोआपच ओठांवरती देवाचं नामस्मरण येतं आणि त्यासाठी एकनिष्ठ असावं नुसतं मनामध्ये भाव असून चालत नाही जर 7ही दिवस वेगवेगळ्या देवांची पूजा केली तर ते भगवान परमात्मा ते संकटाच्या वेळेस मग म्हणतात भांडणं त्यांच्यातच लागते ना नाही तुझं लय नाव घेते तुझा नाही तुझंच घेते तुझा याच्यापेक्षा आपुला तर एक कुणी करा महाराज एवढा श्रेष्ठ खंडोबा महाराज इतकं गुणी दैवत आहे एक देव करायचा मग तो कुठलाही असू द्या आपुला तो एक देव करून घ्यावा 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 दुःखाची जनकी रती माई दुःखाची जनकी रती माई दुःखाची जनकी रती माई दुःखाची जनकी गोड वाजवता महाराज आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विन जीवा सुख नो हे सुखाची प्राप्ती करायची असेल तर तिथं एकनिष्ठ राहिलं पाहिजे महाराज त्याच्याशिवाय तो भाव एकत्र येत नाही आणि गोनामाता हेच सांगतात की ज्या वेळेस आत्मसुखाचं विचारलं नामदेवराय म्हटले एक तर पहिली गोष्ट म्हणजे विठेवरचा भगवान परमात्मा आपलासा केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तो दुसरीकडे कुठं नाही तो पांडुरंग परमात्मा पंढरीला आहे आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट आई जर देव पाहिजे असेल आत्मसुख पाहिजे असेल तर तिथं एक पथ्य आहे की भाव एकनिष्ठ पाहिजे भावधरी बळकट मुखी नाम एकनिष्ठ महाराज ते नामस्मरण एवढं एकनिष्ठ पाहिजे ना साधं उदाहरण आहे तुकोबराय फार गोड वर्णन करतात एकनिष्ठासाठी काय कसं असावं जसं एखादी पतिव्रता पतीशी एकनिष्ठ असते तसं आपण देवाशी एकनिष्ठ असावं पतिव्रते जैसा आम्हा नारायण तैशा परी तो देव आपल्यासाठी इतका महत्वाचा असावा जसं पतिव्रतेसाठी तो पती महत्वाचा असतो अजूनही सांगू त्या देवाशी एकनिष्ठ व्हायचंय ना साधं उदाहरण आहे तर त्या देवाला आपल्या भावामध्ये घेऊन यायचं आपल्या
अंतकरणामध्ये समाविष्ट करायचं असेल ना तर त्या देवाला जशी भक्ती आवडती तशी केली पाहिजे. जसं पतिव्रता सुद्धा आता माऊलीनं आता इथं सगळे जेवढे उपस्थित आहे एक प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या. घरी तुम्ही भाजी आता 7 दिवस तुम्हाला काही स्वयंपाकाचं हेच नाही, खूप सुंदर नियोजन बरं. हा 7 दिवस चुलच बघायची. घरी भाजी करायची असेल तर कुणाच्या आवडीची करता? आपल्या स्वतःच्या का पतीच्या? लटकच का होईना, होय हो हे चालेल का? हा चालेल, मग करायचं. जर भाजी करताना पतिव्रता पतीला आवडल अशी करत असेल आणि पतिव्रतेसारखं आपण असू तर देवाला आवडल अशीच आपण भक्ती केली पाहिजे. मग देवाला काय आवडतं? आवड देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्र दिवस. आवड देवासी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस. हे तुळसी माळ गळा गोपी चंदन तिला गोपी चंदन तिला. तुळसी माळ गळा गोपी चंदन तिला. तुळसी माळ गळा गोपी चंदन तिला. हृदयी कळमळा वैष्णवाचा हृदयी कळमळा वैष्णवा. गळा गोपी चंदन तिला. हृदयी कळमळा वैष्णवा. वा वा वा, फार सुंदर. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज गोना मातांनी जी इच्छा प्रकट केली आत्मसुखाची ते आत्मसुख आपल्यालाही भेटू शकतं, पण त्याच्यासाठी देवाला आवडतं ते नाम घेणं गरजेचं आहे. मग घ्याल नाम होय म्हणा की एकदा गोड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. सगळ्यांनी वरती हात घ्या बरं. ज्यांना एक हात आहे त्यांनी एक घ्या, ज्यांना 2 आहे त्यांनी 2 घ्या. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी बोल. वा वा वा, क्या बात है. वा घ्या सगळ्यांनी हात खाली. न सांगता तुम्हा एवढे हुशार श्रोते पाहिजे हो. कारण कसं असतं ज्याला सांगायचं ना त्यालाच सांगावं, ज्याला कळत नाही त्याला सांगून उपयोग. सांगणारही लक्षात ठेवायचं पुढं कोण बसले, कुठल्या भाषेत सांगायचं आणि काय सांगायचं. इथं सगळे मला ज्ञानी दिसले म्हणून थोडंसं परमार्थाचं थोडं प्रयत्न केला जसं माझ्या वाचायला शोभल त्या पद्धतीनं. हो, नाही तर सांगण्याचं फार अवघड आहे महाराज. ऐकणारे नीट नसतील तर सांगणाऱ्याचा काय उपयोग. सत्यनारायणाची पूजा घातली एकानं. आता बाप जन्मात कधी सत्यनारायण माहीत नाही त्याने पूजा घातली. ब्राह्मण काकाला बोलवलं आणि काकाने सगळी सामग्री बघितली, म्हणले सगळं बरोबर आहे म्हणले, पण वाटीभर आपल्याला दूध लागेल. मालकीन घर मालकीन म्हणली बाई आपण दूधच नाही घरी. म्हणले शेजारणीकडून आणायला. म्हणले वाटी घेतली शेजारणीकडे दूध आणायला गेली. काका म्हणले ती येईपर्यंत आपण काय करूयात मस्त पूजा सुरू करू. पूजा सुरू करू म्हणले पहिलं एक नेम लक्षात ठेवायचा. मी म्हणतोय तसं म्हणायचं आणि मी करतोय तसं करायचं. काय नियम आहे? मी म्हणतोय तसं म्हणायचं आणि मी करतोय तसं करायचं. म्हटलं चालेल ना. म्हणले काय अडचण नाही. म्हणले चला घ्या म्हणले पूजाला. चला म्हणा ब्रह्मास्मी म्हण, ब्रह्मास्मी सूर्यास्मी सर्वास्मी. एक काम कर पाणी लावा, डोळ्याला पाणी लावा, डोळ्याला पाणी लावा.
अरे अग्नी टाकी, अरे अग्नी टाकी, अरे येडा का काय तू, अरे येडा का काय तू. हॅलो म्हणले येडच आहे म्हणे. अशी भाई काकाला असा राग आला, बाई वर सारली. जशी आता ह्यानी लक्षात ठेवलं मी करतोय तसं, त्यांनी बाई ग सारली, त्यांनी काकाच्या ह्यानी बुक्की आणली, ती बुक्की आणली, लाद घातली, त्यांनी लाद घालायची. असं करता करता पार उंबऱ्याच्या बाहेर आली. तिकडून ती वाटीभर दूध घेऊन आली. जशी आली तशी म्हणली, बया म्हणली दूध आणूच तर सत्यनारायण पार रस्त्यावाला. सांगण्याचं येतो काही, ज्याला कळत त्यालाच सांगावं महाराज. हो, सांगणाऱ्याने सुद्धा. त्याच्यामुळं दोन्ही तस तुम्ही असं सुंदर पद्धतीने ऐकलं म्हणून या ठिकाणी सुंदर अशी सेवा, खूप साथ संगत गोड झाली महाराज. गोड असं जसं गोनामातेने आत्मसुख मागितलं ना, ते सुख तुम्हा मला सुद्धा सहजासहजी प्राप्त होईल. पण गुन्हा गोविंदानं असाच सप्ताह आपला सुरू असावा महाराज. हो, इथं आल्याच्या नंतर भेदभावही चालत नाही आणि इथं आल्याच्या नंतर मतभेदही चालत नाही. तुमचं राजकारण असेल, तुमचं समाजकारण असेल, हे सुद्धा बाजूला जातं. इथं फक्त संत आणि भगवान परमात्मा एवढंच नातं असावं महाराज. तो भगवान परमात्मा, अरे वा वा, ह्याला काय बरोबर. चला डोळे जरा टाळ्या वाजवा बरं. भाऊसाहेब यांच्याकडून, कळसाईत भाऊसाहेब यांच्याकडून 500 रुपये मृदुंगाचार्याला. हा, म्हणजे जाता जाता आपल्या चहाची सोय झाली. विनोदाचा भाग मारत तुम्हालाच राहू द्या सगळे. विठाला विठाला. महाराज गोनामातेने जे आत्मसुख त्यांना हवं होतं ना, ते आपल्यालाही मिळेल. पण तो भाव आपल्यामध्ये असावा, देवाचं नामस्मरण आपल्यामध्ये असावा. इथं आल्याच्या नंतर आहे ना, बाकीचा सगळा भेद बाजूला काढा. इथं येऊन फक्त प्रेमाचे 2 शब्द बोला महाराज. हो, बाकी काही लागत नाही आपल्याला. एखाद्याचं मन आपल्याला प्रेमळ करायचं ना, प्रेमाचे फक्त 2 शब्द असावेत, बाकी काहीच नाही महाराज, काहीच नाही लागत. माणसांना एकत्र करायचं असेल, कुठलं काही असू द्या, मला सांगा सगळ्यात जास्त मुंग्या कशाला चिकटतात? मगाच्या कारल्याला, कशाला? गुळाला. का? कारण गुळामध्ये काय असतो? गोडवा असतो महाराज. अगदी तसंच ज्याची वाणी गोड असते ना, त्याच्या भोवती माणसं आपोआप जमा होतात. हा, आणि एखाद्याला लांबून जरी बघितलं म्हणे, हे त्याला नको बोलाय का, लय कुड तोंडाचं, म्हणजे ते कुणालाच गोड बोलत नाही. माऊली म्हणतात, जर तुम्ही गोड बोलत नसाल, वाणी कशी असावी? साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं गोड वाणी असावं. वाणीचा नियम सांगू, असेल चांगली वाणी तर अनोळखी येतो कामी, नाही तर ओळखीचं सुद्धा देत नाही पाणी. वाणी चांगली असेल, कसलंही काम काढून घ्यायचं ना, फक्त गोड बोलायचं. किती किचकट काम असू देते, बरोबर आपण काढून घेतलं जातं. वाणीचा परिणाम सांगू, सासूबाईंनी सुनबाईला सांगितलं, म्हणली सुनबाई आपल्याला ताक नाही, म्हणली शेजारणीकडून जा वाटी घे, आणि ह्या वाटीमध्ये शेजारणीकडून ताक घेऊन ये. ताक घेऊन यायला गेली, ते शेजारणीचं लेकरू उंबऱ्यात खेळत होतं. आता खेळताना लेकराची अवस्था कशी असते? नीट असते का? चिखलात पडलेलं होतं, राऊंड्यात पडलेलं होतं, डोळे खराब होते, नाकाच्या नळकांड्या गळत, आणि जशा गळत होत्या तशा गालाला पुसलेल्या. आणि अशा अवस्थेत ते लेकरू बघितलं, आणि त्या सुनबाईला किळस आली. म्हणली, बया वहिनी असलं असतं काय लेकरू? या बघू सुद्धा ग वाटाना बया, काय ते डोळे झालं आणि काय ते काळं भंगार दिसतंय गे बया, तोंडाकडे बघू वाटाना गे, घांजार ध्यान देता येत नाही वय. ए बया कशाला आली? काय नाही बाई, घरचं ताक संपलं म्हणून घे. निघाय म्हणले, ताक नाही बिक नाही, आली वाटी घेऊन. सुनबाई माघारी गेली, सासूबाईला सांगितलं. सासूबाई म्हणली, का ग ताक संपलं काय? म्हणली, नाही बाई, पण असं असंच झालं. सासूबाई म्हणली, बाई तुला काय कळतच नाही दम, मीच घेऊन येते असं म्हणली. पदर खोसला आणि तरा तरा निघाली. सुनबाई म्हणली, आत्या बाई वाटी तरी नाही. ती गप म्हणली, जसं आणायचं तसं मी बरोबर जशी शेजारणीच्या उंबऱ्यात गेली, ती लेकरू तसंच खेळत होतं. हाही लक्षात का सांगू? मला नका परत सांगायला. त्याच अवस्थेमध्ये ते लेकरू तसं खेळत होतं. जसं लेकराला बघितलं, सासूबाई म्हणली, बया काय ग गोड दिसतंय बया लेकरू, बया राजकुमार दिसतोय गे बया, राजबिंड तुझ्या पोटी जन्माला आला. काय ग गोड असेल बया, उचलूनच घ्या आवडते बया, मुखच घ्या आवडते बया, लयच गोड आहे बया राजकुमारावानी ग. काही ती गोड गोड गाले, काही नाक्षार नाक बया, लय गोड दिसते. आत्या बाई या की, या बसा बसा बसा. कसं येणं केलं? काय नाही ग, आले होते ग बया ग, तुझ्याच ग पोराला ग बघायला ग. होय काय राजा खेळतोय ना माझा उंबऱ्यामध्ये. म्हणले, होय ग लय गोड आहे बाया तुझं बाळ. म्हणली, होय हो आत्या होय. म्हणली, काय चाललंय? काय नाही. म्हणली, घरातलं जरा ताकद संपलं होतं. म्हणली, बया माझ्याकडे हाय ना. हाय, पण बया मी वाटीच नाही आणली. बया माझ्या घरची काय जळाली का काय?
माझ्या घरच्या वाटीत नाही ना म्हणली, ही काय ह्या वाटीत तुम्हाला ताक देते आणि ह्या वाटीत तुम्हाला लोणी सुद्धा. दोन्ही वाट्या घेतल्या आणि सासूबाई सुनबाईकडे तरा 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 तरा. सुनबाई म्हणली आत्याबाई कसं जमलं. आत्याबाई म्हणली असल चांगली वाणी तर मिळेल ताका बरं शाबास. विठाल विठाल. हो दृष्टांत कळला, सिद्धांत ऐका नाही तर शिंबड पोरग नुसतं ध्यानात राहील. लय अवघड असतं. सांगतो एकासाठी आणि तिसरंच लक्षात राहतं. कशासाठी सांगितलं. वाणी कशी असावी, गोड असावी महाराज. त्या वाणीनं ज्या वेळेस आता प्रत्येकाच्या प्रत्येकाला वाटतं माझ्या अंतकरणामध्ये कोण आहे, तो भगवान परमात्मा. जर आपल्या अंतकरणामध्ये तो नसेल तर समोरच्याचा नाही का मग. मम्मी वंशो जीव लोके त्याच्यामध्ये पण भगवान परमात्मा आहे ना. मग जसं आपल्याला वाटतं की बाकीच्यांनी मला गोड बोललं पाहिजे तसं आपण सुद्धा दुसऱ्याला कसं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे ना महाराज. त्या गोडवाणीने जर त्या देवाचं भजन केलं तर तो भगवान परमात्मा सर्व सुख देतो. तुम्हाला सांगू, जर एखाद्या माणसाला तेच मागावं जे त्याच्याकडे आहे. आता आमच्यासारख्यांकडे वकिलांकडे तुम्ही आला तर म्हणलं एक इंजेक्शन द्या वकील साहेब, मी देईल का. माझ्याकडे नाहीच ते आहे का नाही महाराज. ज्याच्याकडे जे आहे मग आपल्याला सुख पाहिजे. सुख कुणाकडे, त्या भगवान परमात्म्याकडे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. तो सर्व सुख कुणाकडे ते त्या भगवान परमात्म्याकडे. मग मागायचंच असेल तर नामदेवराय म्हणतात नाम मने गोनाबाई, नाम मने गोनाबाई, नाम म्हणे गोनाबाई, नाम म्हणे गोनाबाई, नाम मने
सर्व सुख याचे पायी अशा अर्थाचा असणारा अभंग माझ्या मतीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जरी काही चुकलं असलं तरी सुद्धा स्वतःची पोरगी समजून माफ करा. आहे ना मी तुमची पोरगी? होय म्हणा. मी काही घरी येते का? ज्यांना एक पोरगी त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना दोन आहे त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना तीन आहे त्यांनी चौथी समजून माफ करा, ज्यांना पोरगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. पण माऊलीच्या अंतकरणाने मला माफ करा. कसं असतं ना, तरी बाळक बोबडा बोले का वाकुडा विचोगा पाऊले ते चोज करून माऊली रिजे जीव. आईचं अंतकरण असं असतं, बाळाने शिव्या जरी दिल्या तरी बया माझा बाळा किती गोड शिव्या देते, याचं माऊलीचं अंतकरण असतं. म्हणून म्हटलं आईच्या अंतकरणाने सेवा ऐकली. अगदी सुंदर असं नियोजनामध्ये आजचा दुसरा दिवस. ज्यांच्याकडे सौजन्य आहे, महाराष्ट्र पोलीस असणारे आमचे जाडकर महाराज असतील त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच सप्ताहामध्ये अन्नदान करणारे सगळ्यात श्रेष्ठ आहेत. बरं तुम्ही म्हणाल काय म्हणता, इथं असणारे एक शीत दिदल्या अन्न होती कोटी कुळाचे उद्धारण. एक शीत जरी अन्नदान केलं ना तरी सुद्धा कोटी कुळांचा उद्धार होतं. एवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. इथं आल्याच्या नंतर अन्न धन आधी कुठलीही गोष्ट असू द्या, अगदी तन धन आणि मान, कारण सप्ताह उभं करणं एवढं सोपं नसतं. बरं हो, इथं जितकं अन्नदान करताय ना तिथं धन सुद्धा. आता आम्ही काही फुकट जाणार आहेत का? म्हणजे आम्हाला डिझेल लागतं असं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला इथं काय पैसा लागतो. म्हणून कुठल्याही पद्धतीची सेवा असू द्या, कुठल्याही पद्धतीचं दान असू द्या, या ठिकाणी करत जा. तुमचं 15वं वर्ष सुरू आहे, असंच उत्तर प्रगती होत जाओ. गोड असे या ठिकाणी टाळकरी मंडळी असतील, गायक वृंद असतील, पखवाजे, गोड असं एक नंबर रत्न मिळालं बरं तुमच्या गावाला, एवढं लक्षात घ्या. हो, यांना बदलूही नका आणि यांनाही बदलायला सांगू नका. 5 वर्ष गोड असे. हो वा वा, 5 वर्ष सुंदर. मग तर काय, कायम राहू द्या. आम्ही दरवर्षी येऊ ऐकायला. गोड अशा हार्मोनियमची साथ दिली महाराजांची मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने आमच्यासोबत आलेले बंडू महाराज असतील, गोड अशी त्यांचा कंठ, त्यांचे मनपूर्वक आभार. बाबा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात गड्या, तरुणाला सुद्धा लाजवेल एवढा कंठ गोड आहे बाबांचा. काय सुंदर आला बघायला. मनपूर्वक आभार. दोन्ही महाराज काय सुंदर प्रमाण दिलं बरं तुम्ही. मनपूर्वक आभार व्यक्त करते. याच पद्धतीने माझ्या वडिलांची मिराज सिगा देवा, ज्यांच्यामुळे मला अधिकार, ज्ञान आणि इथं येण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. माझे वडील आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने घरी गेल्यावर नक्की सर्च करा आपली परंपरा, तुमचं गाव आणि तुमच्या गावातला सप्ताहाचा आजचा दिवस अगदी टेलिकास्ट होणार नाही. त्याच्यामुळे गोड असे आपली परंपरा नावाचं चॅनल दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. महाराज विनेकरी बाबा, सगळ्यात जास्त सप्ताहात महत्व कशाला आहे बघा ना. सगळे एकदाच महाराजाच्या पाया पडतात आणि महाराज विनेकरीच्या 3दा पाया पडतो. म्हणजे महाराजापेक्षा महत्व कोणाला आहे. हो, गोड अशी ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली, महाराज गोड अशी लावली, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसंच आता ही वेळ महिला मंडळांसाठी फार महत्वाची असते बरं. अशा मालिका लागतात, अशा मालिका लागतात. ते सोडून ते इथं आलेत
यामुळे तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. अगदी 50% काही तुम्ही तर 70% मंडपातलं आरक्षण घेतलंय. हो गोड असे या ठिकाणी उपस्थिती सगळ्यांची आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.